नहीं, क्योंकि एक इंसान जब यहाँ पे आता है, क्या होता है, माझी विद्यार्थी होता आता है, वो बात करता है आमच्या वेळेला वगैरे, आणि मग तुम्हाला सांगतो असं, तर तो कुठलाही वास त्यांच्या बोलण्यात नव्हता. ते काय काय किस्से सांगितले. मला तर वाटतं हे येऊन गेल्यानंतर इकडच्या शिक्षकांना जड जाणार आहे पोरांना सांभाळायला. आता काय करावं, तो ह्यांनी त्यावेळेला एवढे झोल केलेले, तर तुम्ही आता काय करू शकता. आणि बरं त्यांना त्यांना वाटत असेल फक्त की मुलांविषयी नाही, नाही नाही, मुली 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 मुलांचे बाप आहेत. आत्ताच्या मुली मुली जर झोल करायला उतरल्या तर मुलांना कळणार पण नाही आपलं काय काय गायब झालंय ते. मुली ज्या असतात ना, आणि मी हे बोलू शकतो अभिमानानं कारण मी एका मुलीचा बाप आहे. आणि पहिली मुलगी झाली म्हणून मग दुसरा मुलगा व्हावा म्हणून परत मग तिसरा, मग आणि 4 मुलींनंतर मुलगा. असल्या आई वडिलांपैकी मी नाही. मला एकच बास आहे, मला मुलगीच बास आहे. दॅट्स इट. तर मी काही ठरवून आलो नाही हो. मी खरं तर एक प्रामाणिकपणे सांगतो की म्हटलं आयला यांनी स्लाइडच काढल्या म्हटल्यावर मी म्हटलं आता आपलं काय होणार. नाही, काय झालं, मला 1 वाजता, मला इथून पुढे मी आलो आणि मला मुंबईला काहीतरी काम आहे, आमचा इथं आमचा चालक आहे, त्याच्याबरोबर मला अनेक गोष्टी मनात तरळत होत्या की आपल्याला एवढ्या वाजता निघायचं ते तर ते जाऊ. थोडी गाडी फास्ट चालवतो पण आपण जरा बोलू. मी एकतर व्यंकटेश सर, तुम्ही जे इंट्रोडक्शन दिलं, सो प्रिन्सिपल्स आर ऑलवेज स्ट्रिक्ट. We think so. Listen, listen, listen what I'm talking. हमें लगता है कि प्रिंसिपल प्राचार्य जो होते हैं वो हमेशा बहुत स्ट्रिक्ट होते हैं, लेकिन मैं इतना जरूर जानता हूं कि घर में जब बाप स्ट्रिक्ट ना हो तो बच्चों के बिगड़ने की संभावना होती है. और अगर बाप स्ट्रिक्ट होता है तो जब माँ का दिल दहलता है तो बाप का ज्यादा दहलता है, क्योंकि बच्चे का कुछ प्रॉब्लम हुआ, बच्चे को बुरा लगा, माँ को भी बुरा लगा, दोनों का मिलके बाप को बुरा लगता है. हे हमेशा याद रखना, ऑलवेज. माझ्या मुलीला काही झालं तर माझ्या मुलीला काहीतरी झालंय म्हणून बायकोला वाईट वाटलंय, म्हणून आईलाही वाईट वाटलं, म्हणून मला जे वाईट वाटतं. पण लोकांना वाटतं पुरुष म्हणजे बाप म्हणजे कणखरण ब्ला ब्ला ब्ला. तर एनिवे, मला यांच्याकडे बघून हे ज्या पद्धतीने बोलले, माणूस जसा बोलतो ना, एस्पेशली प्राचार्य आणि हे जेव्हा बोलतात ना, ते ऍक्टिंग नाही करू शकत, बिकॉज ते असतात तसे. आमचे पीयूसी सर होते, मला तुम्हाला बघून पीयूसी सर शाळेतले होते, त्यांची आठवण आली. इंग्रजीचं माझं वावडत होतं आजपर्यंत. इंग्लिश म्हटलं की पोटात गोळा येतो, बोलता येतं समजतं पण पोटात गोळा येतो, नको 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 इंग्लिश नको नको नको. अख्ख्या 11वी 12वी बर्बाद झालो मी. घरचे म्हणले सायन्स घे, तू डॉक्टर, तुझ्या पत्रिकेत लिहिले, काय नसते पत्रिका फित्रिका, त्यांनी लिहिलं होतं डॉक्टर होणार. कुठला डॉक्टर, बेडूक बघून मला बेडूक घ्या, ते काय म्हणले बेडूक घ्यायचं फाडायचं. म्हटलं हे मला नाही करायचंय. अरे असं कसं. मग माझ्या शिक्षकांनी सांग, उद्या जर समजा डॉक्टर झाला, पोट फाडायचं झालं, मला नाही व्हायचं डॉक्टर, मी गोळ्या देणारा डॉक्टर. एनिवे, तर ते पीयूसी सर जे होते आमचे, ते मारून शिकवायचे, म्हणजे कान पिळायचे, मारायचे. आज मला यांना बघून पण ना डिसेंट, आज लक्षात येतं माणूस खूप डिसेंट होता. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आई वडील काय करतात, मी काय करतो, मी माझ्या मुलीची जबाबदारी घेतली आहे. मला मुलगी झाली, मला तिला छान शिकवायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. शिक्षक असतो त्याला स्वतःची पोरं तर सांभाळायचीच असतात, पण शिक्षकाला अनेक आई बापांची पोरं सांभाळायची असतात. त्याच्या डोक्यावर तर जास्त मोठी जबाबदारी असते. आणि कॉलेजमध्ये असताना कधीही शिक्षकाची किंमत कळत नाही. शिक्षकाची किंमत आपल्याला पोर झाल्यानंतर, ते जेव्हा शिकतं, ते जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतं, ते जेव्हा गणित घेऊन येतं, ते मला नाही येते का. आणि शिक्षकाला कंटाळून नाही चालत. तुम्ही लक्षात घ्या, मी काही ठरवून नाही आलो मी कशाविषयी बोलीन, पण आज अतुल दादांनी इतके पॉइंट्स कव्हर केले ना, आणि बिलीव्ह मी, असे जर माझी विद्यार्थी असतील ना, तर
त्या कॉलेजचं नाव मोठंच होणार. याचं कारण असं की बघा ना, त्यांनी त्यांच्यामध्ये गुरमी होती, मस्ती होती, त्यांनी राडे केले. ते काय केस ते शेखर सुमनला घेऊन आज येणार म्हटल्यानंतर तो किस्सा, आता ते सगळं मग बघू त्या शेखर वगैरे हे सगळं करून, म्हणजे गोष्टी रचता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या मी काय म्हणतो. त्यांनी जे सांगितलं मी त्याची री ओढत. तुम्हाला कुठं राहायचं तिथं राहा, आंबा जोगायला राहा. तुम्हाला इंटरेस्टिंगली जगता आलं पाहिजे. याचं कारण तुमचं जगणं. आमच्या संदीप पाठकची आई मुंबईत आली, मॉल बघितला आणि रडायला लागली. इथे एवढा गारवारा कस काय येऊन राहिला रे? नाही तुम्हाला हसायला ते म्हणले इथे गारवारा कसा आहे? आई इथे एसी. एसी म्हणजे काय रे? आपल्या गावाला तर एवढं उकडतं. आणि ती रडायलाच लागली की एवढी सगळी माणसं गार हवेत फिरतात. हा जो मॉलचा भपकारा आहे, हा जो शहराचा भपकारा आहे ना, हा खोटा भपकारा आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, कन्झ्युमरिझम म्हणजे काय. आज हा मोबाईल 10 वर्षांपूर्वीपर्यंत, मी म्हणतो आत्तापर्यंत आपल्याला याची गरज होती का? नव्हती. बरोबर आहे, नव्हती ना. याचा काय फायदा झाला? आपल्याला गोष्टी पटापट कळायला लागल्या. आपण व्हॉट्सअप वापरायला लागलो आणि व्हॉट्सअप वाले जे आहेत ते आपल्याला वापरायला लागले. आपल्याला कळतच नाही आपल्याला काय फॉरवर्ड आला, आपल्याला कळतच नाही. हिंदू, मुसलमान, ब्राह्मण, मराठा, दलित, मराठ काय कळतच नाही आपल्याला. कुठं चाललंय हे आपल्याला कुठे घेऊन चाललंय. हे खेळणारी माणसं वेगळी आहेत, आपण खेळणे झालो त्यांचे. नाही, ही जी माणसं आहेत हे सगळं नष्ट होईल. डोंगर झाडं तुमच्या जन्माच्या, तुमच्या बापाच्या, तुमच्या पणजोबाच्या जन्माच्या आधी होते आणि तुम्ही, तुमची मुलं, त्यांची मुलं मेल्यानंतर सुद्धा डोंगर आणि झाडं राहणार आहे, समुद्र राहणार आहे. खरी टाळ्या सतत वाजवायची गरज नाही. काय सांगतो नीट ऐका. सातत्याने टाळ्या वाजून काय होत नाही. उलट टाळ्या न वाजवताना गप ऐकलं ना काय लक्षात येतं, आईला काहीतरी आपल्या अंगात मूर्त, काहीतरी डोक्यात मेंदूत मूर्त आहे. मी फार वेळ हसवू शकत नाही. जे मनात आहे तेच बोलून जाणार. तुम्हाला चांगलं वाटू दे न वाटू दे, मला काही फिकीर नाही. 2 लोकांना कळेल मी काय बोलतो. मी कोणी राजकारणी नाही, मी कोणी नेता नाही, मी अभिनेता आहे. परंतु अभिनेता नंतर, मी आधी माणूस आहे. आमच्या इंडस्ट्रीने राजेश खन्नाला नाही ठेवला, ज्याच्या पायावर लोक पोरं ठेवायची. राजेश खन्ना, राजेश खन्ना. त्याची गाडी निघाली, थांबली की पोरं, मुली त्याच्या गाडीवर इतके लिपस्टिकचे डाग असायचे की ड्रायव्हर तो पुसत मरायचा. त्या राजेश खन्नाला मरताना कोणी विचारलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे एक काळचा सुपरस्टार होता, मरताना त्याला कोणी विचारलं नाही. मेल्यानंतर मग गेले त्याच्या अंत्ययात्रेला. आता कादर खान साहेब गेले, कोणी विचारलं नाही. कादर खान म्हणजे सगळ्यांचा बाप. मुकद्दर का सिकंदर, शराबी वगैरे, अरे नाव घ्या. असे डायलॉग त्या माणसाने लिहिलेत. त्याचे डायलॉग आजही लोक बोलतात. तुम्ही सुद्धा बोलाल. मुंशी जी हमारी जिंदगी का तंबू 3 बंबुओं पे टिका हुआ है, शायरी, शराब और आप. असा डायलॉग लिहिणारा कादर खान मरताना कोणी गेलं नाही. त्यामुळे अभिनेता काही नसतं. असतो तो माणूस, आपल्या आतला माणूस. इंजिनियर, ऍक्टर, डॉक्टर, जे काय. सगळ्यात मोठा कोण? माझ्या मते आधी शेतकरी, दुसरा शिक्षक. दॅट्स इट. शेतकऱ्याला आणि शिक्षकाला ज्या देशामध्ये मान सन्मान मिळतो तो देश मोठा होतो. अदरवाईज बाकीचे जे देश असतात जिथे शेतकऱ्याला आणि शिक्षकाला सन्मान मिळत नाही. शिक्षक म्हणजे चांगला शिक्षक, हा उगा आपलं बॅग घेऊन निघालाय आणि काहीतरी फेंडर शिकवतोय असं शिक्षक नाही. चांगला शिक्षक. कारण असे शिक्षक मी पण बघितलेत. मी आज भेटलं हे असं करतो त्यांना, कारण तुम्ही माझी वर्ष वाया घालवली. आणि हा तुम्ही आपला जोशी हे वाच रे, काय लिहिले. अरे तू वाच ना, तुला पगार मिळतोय. असेही शिक्षक बघितलेत. वर्ग कुठला आहे तर वेगळ्या विषयाचा. हे काय करते, काहीतरी उघडून वाचतंय. आम्ही आपले बसलोय, शिक्षक काय शिकवतात काय. काय रे बघता, 4 नंबरचा धडा काढा. हा वाचा. हो सर गुरुजी ते कालच वाचा. मग 5 वाच. असं तिच्या आईला. म्हणजे घरी बायको महत्व देत नाही, इथं हे महत्व देत नाही. आलंय आपलं. एक तर शिक्षक आमचे असे होते, आमच्या विद्यार्थ्यांसोबत तंबाखू मळायचे. मला असं वाटायचं यांच्या कानफडात खेचली पाहिजे. तुम्ही तुमची काय करायची ती बाहेर जाऊन काय ते काय.
विद्यार्थ्यांसमोर नाही करायचं. माझा मुद्दा एवढाच आहे. मी असे सुद्धा शिक्षक बघितलेले आहेत. हे बघा, मी कुठं कुठं आपली गाडी जाईल ना सांगता येत नाही, मला माहित नाही, कारण आपल्याकडे स्लाइड्स आहे. सर कसं आहे माहिती का, नाही जगणं आहे ना, जगणं. ऐका, ते सांगत होते ना, जगणं असं करा, जगणं हे करा, जगणं तुमच्या स्पेशल आहे. मी एकदाच मान हलवली, होय सर मी स्पेशल आहे. का माहिती का, मी माझ्या आईचा मुलगा आहे. माझी आई, आणि जगात कोणी जो व्यक्ती असा विचार करत मी माझ्या आईचा मुलगा आहे, तो नेहमी स्पेशल असतो. कारण आईसाठी प्रत्येक मूल हे स्पेशलच असतं. त्यामुळे मी माझ्या आईचा पोरगा आहे. आपल्याला टच नाही करू शकत कोण, कारण आपली आई आपल्या पाठीमागे उभी आहे. आणि जगात सगळ्यात जास्त मी तिच्याशीच भांडतो. आमचं पटत नाही, आमचं डान्सिंगच चाललेलं असते घरात, पण आई आहे शेवटी गंमत अशी. तर एनिवे, कुठं चालली होती आपली गाडी, शिक्षक. तर हे जे शिक्षक आहेत ना, पण आमच्याकडे आज मी जो तुमच्या समोर उभा आहे, इथं बसून मला फेटा लावण्यात आला. माझा ड्रायव्हर आलाय, ड्रायव्हरची गाडी चालणार आहे, त्याला मी जाण्या येण्याचे तेवढेही पैसे नव्हते. महेश, तुला हे जे आत्ता मी जाण्या येण्याचे पैसे देणार ना, त्याच्या निम्मेही पैसे नव्हते. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली होती, 3,500 रुपये भरायचे होते, घरी पैसे नव्हते. त्या दिवशी ठरवलं, शिक्षण गेलं खड्ड्यात, पैसे कमवतो. पण मग हळूहळू लक्षात आलं की पैसे सर्वस्व नाहीये. नाही 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 नाही, पैसे कशाला पाहिजेत. मी माझ्या गरजा कमी ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे गाडीच नाही, मी त्या महेशची गाडी वापरतो. का, मी त्याची गाडी वापरल्यानं त्याचा बिझनेस होतो, आणि मला कशाला लागते गाडी, मोठी गाडी. आणि मग मोठी गाडी घ्या, आणि मग त्यासाठी आणखी 4 कामं करा, मग घाणेरड्या डिरेक्टर बरोबर कामं करा. नाही 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 नाही, गरजा कमी ठेवता आल्या पाहिजेत. मला नाही कौतुक वाटत त्या माणसांचं. मग ते असतं ना, शाळेत असताना असं वाटायचं, या आईला ह्याच्याकडे ते काय याचं पेन आहे, कुठलं ते पेन असायचं राव, मी आता पार्कर नाही, पार्कर लय मोठं बोलला तू, पार्कर. हा म्हणजे एक कुठलं तर आपलं रेनॉल्ड घेऊन खिशाला लावून ते अर्धा चावलेलं विचारांमध्ये, मग ते चावता चावता मग ते खडबडी झालं, त्याच्यानेच खाजवा, असं आपल्या शाळेचं होतं. पण तेव्हा वाटायचं चायला आपल्याकडे हेच नाही, चायला आपल्याकडे तेच नाही, एकच दप्तर 4-4 वर्ष वापरतो. जेव्हा मला एक चंद्रकांत शिंदे नावाचा मुलगा भेटला, माझा बालमित्र आहे आजही. हे जे तुम्ही आत्ता ज्यांनी कोणी हे काढून दिलंय, मी रिस्पेक्ट करतो, फार छान. मी त्यांना लिहून हेच दिलं, आपली कला आणखी वाढवा, खुश नका होऊ. मला बेस्ट ऍक्टरचं हे अवॉर्ड मिळतं, मी खुश नाही होत. माझी तंत्रलेलीच असते, आयला कसं काम जमेल, मला पुढचं काम कसं जमेल. नाही, कारण मला बेस्ट व्हायचंय, मला खूप चांगलं व्हायचं. का व्हायचंय चांगलं, मी कुणाच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही, मी कुणाच्याही कॉम्पिटिशन मध्ये नाही. मला मजा आली पाहिजे. चावायला आणखी चांगलं कर, आणखी. आम्ही पाणी फाउंडेशनच्या कामाला जातो ना, एक सीसीटी खोदून, ते असं नाही की खोद ना वर्किंग ॲट पाणी फाउंडेशन विथ आमिर खान, असलं नाही, आपला असला कारभारच नाही. असेल तुझ्या जोर तर हान, तिथं तिच्या आईला काढ, एक सीसीटीच्या ऐवजी 2 काढ. म्हणजे त्या गावाला, ज्या ज्या गावामध्ये फिरलोय, ज्या ज्या गावामध्ये 1-1, 2-2, 3-3 सीसीटी खोदलेत, त्या गावात मिळणारं काही लाख लिटर पाणी नसेल, पण काही 100 लिटर पाणी मी 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 तिथं खोदून काढून दिलेलं त्या गावकऱ्यांबरोबर. हा अभिमान आहे. आपल्याला मजा आली पाहिजे, जगताना मजा आली पाहिजे. आपण काय म्हणतो, त्यांनी जे सगळं सांगितलं, त्या माणसाच्या सगळ्या बोलण्यात काय होतं, हा माझा मुलगा असा, हा माझा हे त्याचा, ही माझी बायको, हे बघा हे असं. आणि मध्ये मध्ये विनोदाची पेरणी करत करत ते चालले होते. म्हणजे काय, आयुष्य छान जगा, मस्त जगा, भरभरून जगा. एनिवे, शिक्षक तर आज मी जो तुमच्या समोर उभा आहे, एक शिक्षक मी तुम्हाला सांगितलं की असे असे होते. मी बापाचं नाव लावायचो नाही. मला एक शिक्षक म्हणले, का रे आईनं बाप बदलला का. माझ्या मनात आलं होतं, आत्ताच्या आत्ता ह्याचं नाक कान तोंड बिंड सगळं तोडून फोडून टाकू. का, मी माझा बाप, माझ्या आईने मला सांभाळलं, बाप दारू पीत निघून गेला, मी का लावू बापाचं नाव. त्यांनी जन्माला घातलं म्हणून. हे जन्माला काय घालतो बाप, जो जबाबदारी घेतो तो बाप ना. 9 महिने आईने जबाबदारी घेतली, तिथून पुढचे 9 वर्ष जे काय असतील ते बापाने तर बाप ना. ज्या बापाच्या पायाच्या भेगा मी बघितल्याच नाहीत, आईचं राट झालेले हातच फक्त बघितले, तो बाप काय कामाचा. तो जन्माला घालून निघून गेला. ते तर कुत्री पण करतात, ते तर प्राणी पण करतात ना. रस्त्यावर कुत्रे असतात, दूध कोण पाजते, कुत्रीच पाजते ना, कुत्रा असतो का. मग माणसाला महत्व काय, माणसाला महत्व काय, काय आपण अध्यात्मात का रस आहे आपल्याला.
आपण महाराष्ट्र कोणाचा आहे? तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचा देश आहे ना महाराष्ट्र. मुद्दा असा की त्या त्या शिक्षकाला आता भेटलो ना, हालत फार वाईट झाली. म्हटलं काय सर कसे काय? मी तुला हे बोललो होतो. म्हटलं सर गेलं माझ्या मनातनं. तेव्हा यंग होतो, असं वाटलं दात बीत तोडून टाकू. पण सांगायचा मुद्दा असा, असे एक शिक्षक भेटले ज्यांच्यामुळे तुमच्या समोर उभा आहे इथं फेटा घालून. दशरथ सिंग गुलाब सिंग परदेशी हिंदी शिकवायचे. तुम्ही हिंदीमध्ये सहाय्यक क्रिया शिकलाय? सहाय्यक क्रिया, क्रिया म्हणजे करना क्रिया आहे, चलना क्रिया आहे. सहाय्यक क्रिया मी थांबावं म्हणून वाजवलं. पण शाळा कोणाची सुटली? एक शाळा चालू आहे का इकडे? मग का रविवारी वाजवतात असते 2 वाजता? अच्छा एनिवे, नाही हाफ डे हाफ डे हाफ डे म्हणून त्या हाफ डे म्हणजे आपल्याला तर फुल डे. आपल्याला नाही, ते शाळेची मजा नाही. तर दशरथ सिंग गुलाब सिंग परदेशी, तू टेन्शन नको घेऊ, तुला मी पोहोचवतो मुंबईला तुझ्या वेळेला. तो चालक आहे ना, त्याला पुढची भाडी आहेत काय, मला मीटिंग आहे. हे नाही तर आता मुलं, आता सचिन तेंडुलकर सेंचुरी मारल्यानंतर हरभजन 20 रन तर काढेल का नाही? त्यांनी सेंचुरी मारली हो तिकडे टना टना तिकडे हे करून. नाही नाही, मी आपलं गमती. तर शिक्षकांविषयी बोलत होतो मी. आमचे परदेशी सर, करना एक क्रिया है, चलना एक क्रिया है. चलने लगा इस सहायक क्रिया. त्यांनी काय शिकवलं माहिती का? बच्चों, माधुरी दीक्षित का गाना आहे धक धक करने लगा. आम्ही आजपर्यंत सहाय्यक क्रियाच विसरलेलो नाही. आणि असा शिक्षक होता ज्याला तास संपला पुढचा शिक्षक येऊन उभा राहायचा, पण ह्यांना लक्षात येत नाही तास संपला. आम्ही सर तास संपला, हा 2 मिनिटं 2 मिनिटं. आणि ऑफ तास मिळाला की ऑफ तासाला ते येऊन वेगळे विषय शिकवायचे इतर शिक्षकांचे. त्या माणसानं दिलं. इलेक्ट्रिकच्या दुकानात काम, बाय द वे 78चा नाही 79चा जन्म आहे माझा. 1 वर्ष वाढवलं तिने मला. माझा आवाज छान होता पण त्या पोरीचा. इंट्रोडक्शन दिलं तर इलेक्ट्रिकच्या दुकानात येऊन सांगितलं, हे तुझं काम नाही बाळा, ते तुझं काम आहे, ते काम कर. मी गेलो या आमच्या क्षेत्रात काम करायला. माझी इच्छा होती कधीतरी अमिताभ बच्चन यांना भेटावं, प्रशांत दामलेंबरोबर काम करावं. प्रशांत दामलेचा भयंकर मोठा फॅन, आजही फॅन. हळूहळू गोष्टी बदलत जातात आयुष्यात. तुमच्या हे पाहिजेच, अहमहिका पाहिजे आपल्याला, की काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय ना, हे फिरायचंय ते फिर. मलाही वाटायचं मला मर्सिडीज गाडीतनं फिरायचं यायचं. आता नाही वाटत मला. आता मला वाटतं की एका मर्सिडीज मधनं मी एकटा माझा ड्रायव्हर जाण्यापेक्षा मी एका अशा बसमध्ये जाईन किंवा एका अशा लोकांबरोबर जाईन की जिथे मला मजा येते. सहल ही फक्त शाळेपुरती नव्हती. हे जे सरांनी कांड सांगितले हे मी आजही करतो माझ्या मित्रांसोबत. मी नाही म्हातारा झालो, मी अजूनही शाळेतच आहे. कारण माझा रोजचा दिवस शाळा आहे, माझा रोजचा दिवस कॉलेज आहे. मी मजा करायला जन्माला आलो, मी मस्ती करायला जन्माला आलो. आणि मी यासोबत यासाठी जन्माला आलो की मला हे जे या निसर्गात पसरलेली झाडं झुडपं आहेत, ती झाडं झुडपं जे आहेत ते जो ऑक्सिजन देत आहेत तो भरभरून माझ्या छाताडात भरून घ्यायला मी जन्माला आलो. मी निसर्गाचं पूजन करायला जन्माला आलो. मला तुमच्या शिंदे सरांनी आज सकाळी दाखवला कॅम्पस. मी म्हटलं काय मस्त झाडं आहेत, पण एवढी एवढी झाडं आम्ही लावतो, हे आम्ही करतो. तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं तर तुम्हाला जरा गमतीशीर वाटेल, पण झाडांमध्ये आत्मा असतो तुम्हाला माहिती आहे, सोल असतो माहिती आहे तुम्हाला. झाडं जगतात हे माहिती आहे तुम्हाला. बकरीच फक्त कापल्यानंतर बॅ आणि मग असं नाही होत, झाडांमध्ये सुद्धा असतं. आणि झाड बघा तुम्ही
एक बकरी तोडली का दुसरी येते का त्याच्यातनं जन्माला? नाही. झाड आहे बघा, तुम्ही तिकडचं ते गवती चहा थोडासा काढून घ्या, कढीपत्ता थोडा काढा, पुढे दुसरा कढीपत्ता येतोच. निसर्ग इतका मोठा आहे की तो जगणं थांबवत नाही, पुनरुत्पादन थांबवत नाही. आपण तोडत चाललो, डोंगर फोडत चाललो, रस्ते करत चाललो. काय मला कळतच नाही. हे जे कोणी असतील ते डोंगर फोडायचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे, त्यांना हे नाही का कळत की त्यांच्याही बायकांनी पोरांना जन्म दिलाय, त्यांची पोरं पुढे वाढणार आहेत, याच जगात वाढणार आहेत जिथे. आणि या अमेरिकेत वगैरे सर आम्ही फार फिरलो नाही अमेरिका वगैरे, म्हणजे आपलं काय म्हणतो आपण दौड आपली, आपण अंबाजोगाई, बारामती, जेजुरी इथपर्यंत. पण जेव्हा गेलो ना एक दोनदा, मला काय वाटलं माहिती का, आपण काय म्हणतो रस्त्यावर खाली पडलेलं उचलून खाऊ नये रे, तिथं रस्त्यावर जेवायला बसवलं तरी एवढे स्वच्छ रस्ते तिच्या आयला, एवढे स्वच्छ रस्ते तिथं. डोंगर, मी ते जॉर्जियाला गेलो होतो प्रयोगाला, म्हटलं इथं एवढं जंगल कसं काय? ते म्हटले नाही, तिथं एक झाड जर कापलं तर त्यांना 10 लावावी लागतात. आपल्याकडे निसर्ग म्हणजे, आपल्याकडे वडाचं झाड होतं काढून टाकलं. तुझ्या बापाची पेंड होती का वडाचं झाड? नाही, आता मी ऐकलं काहीतरी विमान उतरवायचं होतं, हेलिकॉप्टर उतरवायचं होतं, 1000 झाडं काढून टाकली. कशी काय काढून टाकली? कशी काय काढून टाकली? 1000 झाडं म्हणजे काय असतात तो? किती वर्ष झाडांना जर तुम्ही नीट बघितलं ना, तुम्ही बघा त्यांचे स्वभाव असतात. पांडव लेण्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे विरक्त झाडं आहेत. ती झाडं आडवी तिडवी विरक्त आहेत ती, त्यांना नाही ते नागा साधू असतात ना, साधू त्यांच्यासारखी झाडं आहेत. आणि तुम्ही बघा शहरातली झाडं फार छान वाढली आहेत, मस्त आहेत, डौलदार आहेत. तुमचं सगळं झाडांना कळत असतं. नाही तर हिरवळ बघितल्यानंतर का पाणी पडलं, पाऊस पडला आणि का बरं वाटतं, काहीतरी आपसुक येतं ना, मस्त काहीतरी. मोर काय येडा आहे का थंडीत न नाचायला आणि पावसात नाचायला? प्राण्यांना जास्त कळतं, प्राण्यांना जास्त कळतं, आपल्यालाही कळतं, आपण लक्ष देत नाही कारण फुकट आहे ना. मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो, लहान होतो मी, आय वॉज 19-20 इयर्स ओल्ड, आणि आय सेड की एक दिवस असा येईल की आपल्याला शुद्ध हवा विकली जाईल आणि आपण विकत घेऊ, कारण आपण आहोत, आपल्याला बनवलं जाईल. आपल्याला कळतच नाही, आपल्याला हे पाणी विकत घ्यायची गोष्ट आहे का ही? पाणी विकत घ्यायची गोष्ट, मला तुम्ही प्लीज सांगा, पाणी विकत घ्यायची गोष्ट आहे का? बरं, हे तरी आत्ताची पोरं म्हणजे आत्ता जन्माला आलेत नाही का, हे कोणीतरी 90च्या 91, 92 बॉर्न जे आहेत, मी 79 आहे, किंवा जिथे 65 पण असतील, जे कोणी आहेत, आयुष्यात कधी घरी गेल्यानंतर, आज हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिस्लरी आणून ठेवतात. मी सांगतो, हे बिस्लरी तुझ्या साधं पाणी आण. पाणी 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 स्टेशनवरचं पाणी इकडं. पाण्याला अहो गंमत काय ना, या बिस्लरीला काही हे नाही. जळगावचं पाणी जड पाणी, नाशिकचं पाणी वेगळं, संगमनेरचं, मी नाटकाचे प्रयोग करत हिंडलोय, कोकणातलं पाणी वेगळं, कोल्हापूरचं पाणी तर वेगळं, इचलकरंजी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, असं करत करत जरी आलं पाणी असं बदलत जातं, चव बदलत जाते. का माणसं का म्हणायची, आयला कोल्हापूरचं पाणी आहे, नाद नाही करायचा. आता बिस्लरीचं पाणी आहे, कर नाद. कळतं का मी काय म्हणतो? ते पाणी होतं, ते तिथं जन्माला म्हणून ते पाणी पचायला जड, म्हणून ती पचनशक्ती अशी की आयला हे पाणी पचवलेला माणूस आहे मी. तुम्हाला काय सांगायला लागलो? माणसाचा स्वभाव आपण जे म्हणतो ना, तो स्वभाव त्या पाण्यातनं, त्या निसर्गातनं, त्या मातीतनं तयार होतो. का बरं कोकणातला माणूस एवढा भात खातोय, एवढा तरी ते काटक्का राहतं? मी एक भाकरी खाऊन असा, आमचा महेश काल रात्री 2 भाकऱ्या हाणल्या. त्याला बघा, उभा राहा रे महेश, दाखवते ना, उभा राहा ना महेश, अरे उभा तर राहा, अरे महेश लक्ष सांगतो, उभा राहा, अरे उभा राहा ना महेश. हा, हे बघा, हा महेश आहे आमचा. अरे त्याच्यासाठी एवढ्या टाळ्या कधी नसतील वाजल्या. पण माणूस फार चांगला आहे. त्यांनी जर ठरवलं तर माझी बायको कधी बांगड्या फोडू शकते, कारण तो मला घेऊन जातो. त्यानं कुठं गाडी, तर काही होऊ शकतं. त्यामुळे मी जिवंत आहे, त्याला जबाबदार तो आहे. माझ्या बर्थडेला मी त्याला फोन करतो, हॅपी बर्थडे.
आणि बाय द वे त्याचं वय फक्त 27 आहे, महिना 45-50 हजार रुपये कमवतो. तो मराठा आहे आणि त्याला मराठाच मुलगी पाहिजे, कारण आई वडील आंतरजातीय विवाहाला विरोध करतात. तो माझ्या बरोबर यासाठी फिरतो की कुठंतरी एक कोणीतरी लग्न लावून देईल. कारण 10वी शिकलेल्या मुलीला सुद्धा सरकारी माणूस पाहिजे. तिला हे नाही कळत सरकारी माणूस काय पाहिजे. हा बिचारा कष्ट करतो, दिवसातनं 4 मुंबई पुणे ट्रिपा करतो का तर छान आपलं काहीतरी व्हावं, बायको येईल, बायको काही. आणि आम्ही सांगतो कशाला. ते ज्यांचं लग्न झालं त्यांनाच कळेल. असो. तर एनिवे, आपली गाडी कुठे होती? झाडं. मित्रांनो, बरंच अतुल दादा बोलले तुमच्याशी, फार सुंदर. त्यांनी जे सांगितलंय, त्यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी, या जागेविषयी, वास्तूविषयी त्यांनी जे सांगितलं ना की मित्र बनवत राहा इथे, नंतर मित्र बनत नाहीत. माझं मत आहे की जिथे तुम्ही नंतर विवंचनेत सापडता ना की मुलीची फी भरायची आहे, घराचे हप्ते आहेत, हे ब्ला 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 ब्ला, मग तुमचं संपतं जगणं. मग तुम्ही एक ते ओझ्याचे बैल होऊन तुम्ही तेवढंच करत राहता. पण मी तुम्हाला गंमत सांगतो, एक गोष्ट. काय आलं नाही, बिस्लरी काय उपयोग, काय करू काय? साधं पाणी नाही. मी आपलं काल रात्री मी साधं पाणी, मया त्यांना कळतच नाही. अरे साधं पाणीच पितो मी, मला काही नाही ह्याच्याने केस धुतो मी. मुद्दा असा की तुम्ही त्या आयुष्याच्या जगण्याच्या विवंचनेत निघून गेलात ना की मग राडे होऊन जातात. मग तुम्हाला ते कळत नाही. म्हणजे तुम्ही कधी डोंगराच्या ठिकाणी गेलात का जिथे धुकं येतं? धुकं, थंडीत धुकं येत असेल ना इकडे आसपास. मला सांगा, धुकं येतं ते असं ठरून येतं का की हा दगडू पवार आहे त्याच्या घरी नको, आपण अनिल अंबानीच्या घरी जाऊ? जातं धुकं? नाही जात ना. पैसा बघून निसर्ग नाही येत. निसर्ग सगळ्यांसाठी सेम आहे. मी परवा आमच्या सयाजी शिंदेची काहीतरी लाईन वाचली की तुम्ही मुलांना मोठं कराल, मुलं दगा देतील, पण झाडाला मोठं करा, तो सावलीच देईल. तर मला शिंदे सर जेव्हा दाखवत होते सगळं, मला एवढी झाडं आहेत, तेवढी झाडं आहेत, आता जागाच राहिली नाही झाडं लावण्यासाठी. मला इतका आनंद झाला. मला माहित नव्हतं थोरातजी जे आहेत, थोरात साहेब, की ते कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत, मला माहित नव्हतं. पण मी सहज बोलता बोलता असं आज त्यांना नाश्ता करताना सांगितलं की मी आत्ता ना समाजकारण, राजकारण, आपण काय म्हणतो, हे ते पॉलिटिक्स आहे, मला काय करायचं? अरे येड्या, तुला नाही करायचं कुणाला? तुझा बाप, तुझा मुलगा, तू स्वतः, तुझे भावंड, तुम्ही ज्या शहरात जगताय, चला तुम्ही टॅक्स भरत नसाल, बरोबर आहे, पण तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जाऊन 20 रुपयाचं खाता, ते 20 रुपये करत 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 करत, चला तो पण टॅक्स भरत नसेल, पण तो जिथनं माल मागवतो तो माल त्याला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे काय, तुम्ही खाता टॅक्स, तो भरतो. टॅक्स कुणाला जातो? सरकारला जातो. सरकार काय करतं? आपली जबाबदारी आहे ते ओळखण्याची. मी आता कॉलेजला आहे, मला काही घेणं देणं नाही, मी लिहून देतो या माणसाचा पॉलिटिक्सचा अभ्यास. त्यांनी जे लिहिलेलं होतं ना तिथे, कुठल्या तरी मंदिरच्या कुठेतरी त्याच्यात आहे, ते खेळ पण खेळतात. ही मस्ट बी अ सुपर पॉलिटिशियन किंवा अ लर्नेड मॅन. कारण पॉलिटिक्सचा तुम्हाला समज असल्याशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मोठे कुठल्या पद्धतीनं? ज्ञानाच्या दृष्टीतनं म्हणतोय मी. चांगलं पॉलिटिक्स कळलंच पाहिजे. पॉलिटिक्समध्ये लक्ष द्या. आजच मी सांगत होतो की पॉलिटिक्स, समाजकारण, सोशिओलॉजी, याची जाण कलाकारांना नाहीये. कलाकार म्हणतात हे मला काय घेणं देणं आहे. मी एकदा जेवत नव्हतो, मग 2 दिवस झाले माझा मूड नव्हता नेहमीप्रमाणे. तर माझ्या एका मित्रांनी मला विचारलं काय झालं. म्हटलं अरे ते नगरला ना एका दलित कुटुंबाची फार घाण हत्या झाली रे.
तो म्हटलं मला कळत नाही एवढी हिंसा कुठून येते माणसात, आणि काय हे दलित मराठा ब्राह्मण हे काय हे मला काय माहिती होतं. मी काय चिठ्ठी टाकून आलो शकुंतला जोशीच्या पोटात? मला काय माहिती होतं? चिठ्ठी टाकताच आली असती तर मी कुठेतरी गोनी दांडेकरांच्या घरी आलो असतो, मी कुठेतरी साहित्यिकाच्या घरी आलो असतो. मला काय माहिती होतं? पण ते झालं. तर तो म्हणलं तुला कसं कळलं? म्हणलं पेपरात. तू कशाला पेपर वाचतो? माझा अभिनेता मित्र म्हणला तू कशाला पेपर वाचतो? मग मी काय अभिनय काय फक्त जाऊन शॉर्टकट ह्या घे पैसे जा घरी, जेव झोप जा, विधी उरक, ह्यासाठी जन्माला आलो? लग्न कर, मुलं जन्माला घाल, ह्यासाठी थोडीच जन्माला आलो. आपण सजग राहायला पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे, आपला अधिकार आहे तो. या पृथ्वीवर आपण जन्माला आलो, आपले अधिकार आणि आपले कर्तव्य यांच्याविषयी आपल्याला माहितीच पाहिजे. नाही कुणी कुणाला झाड कापू द्यायचं नाही, डोंगर पोखरू द्यायचा. डोंगरावर जाऊन बघितलंय तुम्ही? मी तुम्हाला एवढंच सांगेन, जे काय जगायचं ते जगा, व्यसन करू नका इतकी की तुम्हाला डोंगर चढता येणार नाही. डोंगर चढता येणार नाही इतकी व्यसन कधीच करू नका. डोंगर चढता आला पाहिजे, डोंगर आपल्या पायाखाली पाहिजे. आपल्या पायाचे स्नायू तुम्ही जर नीट बघितलं, हे जे स्नायू आहेत ना, बघा बरं, झाडांच्या फांद्यांसारखे नाही दिसत जर मेहनत केली तर. बापाचा पाय बघा, आईचा हात बघा, तो खडकासारखा राठ नाही वाटत. कारण आपण या सगळ्या निसर्गाचा एक भाग आहोत. आपल्यामध्ये आहे ते कुठेही दुसरीकडे नाहीये. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, जे काही आहे ते आपल्यामध्ये आहे. झाडाचा हिरवा रंग असतो, आपला हिरवा रंग असतो का? असतो का नसतो? असतो. एखाद्याला फोडल्यानंतर बघा हिरवा निळा होतो तो. हा, आपण पडल्यानंतर हिरवे निळे होतो. जेवढे कलर आहेत ना, जेवढे रंग या सृष्टीमध्ये, तेवढे सगळे रंग आपल्या शरीरामध्ये आहेत, लक्षात ठेवा. मग तो गोरा असू दे. आणखी एक मला सांगायचंय, जे मी नेहमी ज्या कॉलेजमध्ये गावाकडे जातो तिकडे सांगतो. या गावातल्या मुलांना नेहमी असं वाटतं की हे जी शहरातली माणसं आहेत ना, हे फार सॉलिड असतात, फार सॉलिड आहेत ती. त्यांना आपण काय गावचे आहेत, आपण काय. गावातल्या माणसाला जेवढं पॉलिटिक्स आणि जगणं कळतं तेवढं शहरातल्या माणसाला समजू शकत नाही. याचंच कारण आहे, ज्या वसंतदादा पाटलांचा तिकडे तो एवढा मोठा ते चित्र काढलेलं आहे, त्यांच्या नावे क्रीडांगण आहे, ते खेडेगावातच जन्माला आले. महाराष्ट्रातला काय, देशातला कुठलाही साहित्यिक घ्या, कोणीही मोठा माणूस घ्या, याचा अर्थ शहरात जन्माला येणारे नेभळट असतात असं नाही मला म्हणणं. माझं म्हणणं आहे, जगणं नाकारू नका. शहराचा जो भपका आहे, मॉल्स आणि हे आणि ते इतक्या लवकर तुमच्या अंगावर स्वार होऊ देऊ नका आणि तुमचं जगणं नाकारू नका. अभिमानानं सांगता आलं पाहिजे. ज्या भाकर खातो ना, भाकर 5 स्टार हॉटेलमध्ये भाकर मिळत नसेल तर ते हॉटेल छितू करण्याच्या लायकीचं आहे. भाकर तुकडा खातो तर भाकर तुकडा खातो. पोळी खाणाऱ्या माणसाचा हात बघायचा आणि भाकर खाणाऱ्या माणसाचा हात बघायचा. आपल्या जगण्याविषयी कॉम्प्लेक्स बाळगू नका. इंग्रजी येत नसेल, नाही येत तिच्या आईला इंग्रजी, काय बिघडत नाही. मी सांगतो ऐका, आणखी एक गोष्ट, ही आजकालची मुलं तिच्या आईला 12वी वगैरे हे झालं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो जाता आता. मी एकदा गणितात नापास झालो आणि मी विचार केला, आता तर आत्महत्या केलीच पाहिजे. हो, खरं सांगतोय महेश. त्याला दिसायला लागलं तिच्या आईला हा मेला असता तर मग माझे एवढे जाणे येण्याचे. मी विचार केला आत्महत्या केलीच पाहिजे. मी काहीतरी आय थिंक 6वीत होतो आणि गणिताचा मास्तर लय डेंजर मास्तर होता, चणे मास्तर. आणि छड्या इथं नाही, असा हात करून इथे छड्या मारायचा. आणि पट्टी असेल ना, छडी तर परवडली, पट्टी असेल ना तर पट्टी अशी नाही, अशी. आज दत्ताच्या देवळात दत्त 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 करत तर चणे मास्तर होतो. घाबरलो होतो आणि मामा घरी मारायचा. त्यामुळे म्हटलं आता आत्महत्याच करू. पण म्हटलं कशी करायची, आपल्याला आयडिया नाही ना आत्महत्या करण्याची. म्हटलं चायला ट्रेन खाली येऊन, पण स्टेशन तर लय लांब आहे. मग बिल्डिंगवरनं काय नाही विष वगैरे उंदीर म्हटलं, पण काय माहिती ते मेलो नाही मेलो तर बिल्डिंगवरनं उडी मारूया असं ठरवलं. शेवटी म्हटलं आमच्या इथे 5 माळ्याची बिल्डिंग होती, 5व्या मजल्यावरनं उडी मारूया. मी हे मस्करी करत नाही, आय एम डॅम सिरियस, लिसन टू मी.
मी 5व्या मजल्यावर गेलो आणि म्हणलं जायला आता इथनं उडी मारली का हे म्हणजे का आता मला घरी मामा मारेल म्हणून मी स्वतःच मारायला निघालो. एक तिच्या आईला चिरकुट गणित म्हणून आयुष्याचं गणित संपवायला निघालो. मी वरती गेलो, मला दिसली पतंग. पतंग दिसली, म्हणलं आईला पतंग. पतंग काहीतरी पेज लाडला, पतंग कणी कापली गेली. मी तिच्या आईला मी इथनं माझा त्या ती जी बिल्डिंग होती ते पतंग उडवायला जायचो. तिकडे मांजा आणि हे ठेवलेलंच होता. मी दगडाला बांधून ते हे तयार केलं, तिकडे पतंगीवर टाकला, ते खाली. मी पतंग उडवत होतो, मी विसरून गेलो होतो आपल्याला मारायचंय. माझा मुद्दा काय लक्षात घ्या. त्याच्यानंतर घरी जाऊन मी मार खाल्लाच मामाचा, पण आज गणिताशिवाय माझं काही अडलं नाही. मला सही करता येते, मला बँकेचे व्यवहार आजही कळत नाही, माझं अडलं नाही काही. मला यायला पाहिजे. माझी बायको तुला यायला हवं रे, म्हटलं हो, पण मला काढलं काही नाही ना. आज आहेत ना माणसं सन्मानाने फेटे बिटे बांधून इथे बसवत आहेत ना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. इंजिनियर नाही झालो, काही बिघडलं नाही. माझा मुद्दा काय, लिसन टू मी. अनेक इंजिनियर मला ऍक्टर भेटतात ना, तू काय करायचं रे, काय शिकला, इंजिनिअरिंग. म्हटलं मग कशाला सीट वाया घालवलं रे, आई बापाचे पैसे वाया घालवले, सीट वाया, असं मी म्हणायचो. आता मला लक्षात आहे, शिक्षण कुठलंच वाया जात नाही. तुम्ही इंजिनियर असलात, नंतर ऍक्टर झालात, काय जे काही असेल, तुमचं वाचन, तुमचं शिक्षण काहीही वाया जात नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही सगळं करा, मी सगळं करतो, मी मनापासून जगतो. फक्त जगत असताना याचं एक नक्की भान ठेवा, व्यसन करूच नका. खरं तर मी सांगितलं एवढीही करू नका की तुम्हाला डोंगर चालता येणार नाही, पालता. पण आई वडिलांच्या जीवावर व्यसन करणारी व्यक्ती, आई वडिलांच्या जीवावर मजा मारणारी जी व्यक्ती असते, त्याच्यापेक्षा नेभळट आणि असं कोणीच नाही. मला जो शब्द वापरायचा तुम्ही मनातल्या मनात वापरा. आई वडिलांच्या जीवावर नाही करायचं. करायचं असेल स्वतः कमव, स्वतः कर. आणि चोरी करून नको करूस. चोरी केलेला पैसा पचत नाही पचत. काहीतरी होणार, कॅन्सर काहीतरी होईल. मानानं जगा, अभिमानानं जगा, आपल्या आईचा हात बघा. हा, आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या घरात मी स्वतः ताट भरतो, मी स्वतः जेवण बनवतो, मला सगळं घरातलं काम येतं. माझी बायको, मी, माझी आई तिघं मिळून काम करतो. मला काम करण्याची लाज वाटत नाही. स्वयंपाक म्हणजे बाईने बनवायचा, ताटं तिने उचलायची, मला नाही. आणि ज्या घरात मला हे लक्षात येतं त्या घराची मी परत पायरी चढत नाही. ए जरा भाजी आण ग, काय तुझ्या काय पायाला मुंग्या आल्या, ए ए ए पोरी हे ताट घेऊन जा, का तुझ्या काय हात लकवा मारला तुझ्या हाताला, उठ की. ज्या घरातले पुरुष आजही आपली अंतर्वस्त्र आणि आपले कपडे आईला आणि बहिणीला धुवायला देतात, ते पुरुष नव्हेत. ज्यांना आपली अंतर्वस्त्र सुद्धा धुता येत नाही, ते पुरुष नव्हेत. माझी सगळ्या बहिणींना विनंती, अशा पुरुषांना, अशा भावांना राखी बांधू नये. जे स्वतःच्या अंडरवेअरचं रक्षण नाही करू शकत, ज्यांना, ते तुमचं रक्षण कधी करू शकणार नाही. आपल्या बापाची सेवा करा, आपल्या आईची सेवा करा. माझ्या घरात माझे कपडे मी वॉशिंग मशीन आत्ता आली, मी नाही हात लावू देत. ही माझ्या बायकोची जबाबदारी आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानता इथे येते ना. नाही तो काय बाईला ते गर्भार झाली का ते मणी बिणी लावायचे तेव्हा पुजायचं का, ते बाळाला पुजताय तुम्ही, कारण ही मूल जन्माला घालणार आणि झाली मुलगी का झाली परत मुलगी. अरे ती बाई आहे, तिला देवी नवरात्र दांड्या बिंड्या खेळायचा आणि घरी आणतं, हे काय ग हे आवरून नाही का ठेवलं, अरे तू वाघ खाली आवर. ही स्त्री पुरुष समानता आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो. माझी मुलगी आहे, तिला मी हेच सांगेन, मी हे अंगीकारतो, मी याची प्रॅक्टिस घरी करतो, म्हणून मी असा वागतो, म्हणून मी असं बोलतो. आपल्याकडे अवेलेबल आहे. हे अमेरिकेत विचारा बरं, यांना नोकर परवडतो का? अमेरिकेत ज्याच्या घरी नोकर तो फार श्रीमंत, कारण नोकराला फार पैसे आहेत तिथं. आपल्यासारखं नाही 600 रुपयात आली गांडे पुसून भांडे घासून निघून गेली. माझा मुद्दा एवढाच आहे, जगताना समसमान जगा, पाहताना समसमान पहा. स्त्री ही उपभोगायची वस्तू नाही. हे आता ते हार्दिक पांड्या आणि तो तुमचा कोण तो KL राहुल, ते जे बोललेत ना,
2 मिनिटासाठी मजा आली असेल ना ज्यांना, मी प्रामाणिकपणे सांगतो, एक नीट विचार करा, ते जर तुमच्या बहिणीला भेटले असते तर कसं वाटतं ना मनात विचार करून, त्याच्या आईला थोवाड दात घशात घालीन झाल्याचे. अशा लोकांचे दात म्हणजे हे आपले हिरो आहेत. हे जे असा इंटरव्ह्यू देतात आणि म्हणतात की माहिती आहे मेरे माँ बाप को खुश हो. अरे देशासाठी लढतोस ना तू, जाऊन क्रीडांगणावर. मी काय म्हणतो, ज्याच्या कुणावर जे काय करायचं असेल, बाईबद्दल असे विचार. ऍट अ टाइम मी 4-4 जणींबरोबर. अरे तुला मग एक काम कर, तू पॅरिस मध्ये जन्माला आहे बाळा. हा, ते विराट कोहली म्हणलं तर, ज्यांना हे माहित नाही त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. का रे बाबा, त्यांना सांग ना. मग तुम्ही विचार करा, स्त्री विषयी असा विचार करणारा माणूस कधीच हिरो होऊ शकत नाही. आणि अशा माणसाची कधीच प्रगती होऊ शकत नाही, कारण तो नीच मनोवृत्तीचा आहे. हे खराब झालंय काहीतरी, जो बाईबद्दल असा विचार करतो. बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय? म्हणजे मला तो हार्दिक पांड्या, देव त्याला सुबुद्धी देव, ईश्वर त्याला, आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला वेळीच पोकळ बांबूचे फटके दिले असते कुल्यावर, तर तो नीट झाला असता. आहे ना, कुठून सुरू झालं, कुठे हार्दिक पांड्या वगैरे करत करत. पण मला जे मनात आहे ते बोललो. उन्हा अधिक काही बोललो असेल तर मला क्षमा करा, परंतु एवढं नक्की सांगेन, तुमचं आयुष्य आहे, जे तुमच्यासाठी कष्ट करतात आई वडील, त्यांना विसरू नका. रिक्षावाला असेल, तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे आण रे, फडका मार रे, तो त्याचं काम करतोय. सगळ्यांशी चांगलं वागा. बस कंडक्टर, एसटी बस चालवणारा असा कट मारून गेला, तुझ्या आयला दिसत नाही का, तो एसटी चालवतो, तू बाईक चालवतो रे. एसटी तो दिवसभराचा वैतागलेला. एक हवालदार ट्रॅफिक पोलीस आहे, चल ना लवकर, नीट बोला ना, तुम्हाला बोलतोय. हवालदार तो तिथं तुला जरा दूर आला तर तुला त्रास होतो, तो दुरातच उभा आहे, हे करतोय ते. प्रत्येक माणूस तुमच्या आसपास जो आहे ते बघा, ते जे सहकारी आहेत ते खाकी कपड्यांमध्ये ते उभे आहेत, ते असे उभे आहेत, त्यांना मुभा नाहीये बसायची, ते दिवसभर उभे आहेत. अमेरिकेत तर मी बघितलं काही ठिकाणी त्यांचं कामच असं आहे, हालता पण येत नाही त्यांना. म्हटलं ही कुठली माणूस की तिच्या आईला. आमच्याकडचं निदान आमच्याकडे निदान 1.5 पायावर उभा राहतो. दोघं असतील तो म्हणतो जरा आलो, तो जाऊन काहीतरी आलो, मी जाऊन आलो, काहीतरी करतो. एकत्र बघून मॅचेस बघतात. होतात आमच्याकडे जास्त घरफोड्या होत असेल, पण तुमच्याकडे बंदुका चालवल्या जातात ना. माणसाचा रिस्पेक्ट करा. तुमचा शिक्षक जेवढा महत्वाचा आहे तेवढा तुमच्या बुक घेऊन येणारा जो कारकून आहे तो महत्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस ना, आता तुम्ही तरुण आहात, तुम्ही मोठे व्हाल, प्रत्येक माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी झटतोय, काम करतोय. प्रत्येक कामाला महत्व द्या. नाही तर काय होतं, तुम्ही त्याला म्हटलं ना, दरवाजा उघड ना, तो घरी जाऊन ना बायकोशी असो, हे नाही का करतायत, आणि बायको मग त्या मुलाला, तुला कळत नाही का. हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे आणि आपल्याला कळत नाही. हे फ्रस्ट्रेशन जे आहे ना, चांगलं न वागण्याचं, ते फ्रस्ट्रेशन बनून ते एका हिंसेला जन्म देतं. मग गुंड पैदा होतो त्या घरात. माझ्या बापाला असं बोललं जातंय, मी या शहराचीच वाट लावतो, मी राजा होतो या शहराचा. लक्षात घ्या, हिंसा तिथे जन्माला येते. प्रत्येकाला महत्व द्या, प्रत्येकाला छान वागवा, मस्त वागवा, छान राहा, छान खा प्या, व्यायाम करा. व्यायाम करून ज्या मुलांनी तरुणपणी घाम नाही गाळला त्याने काहीच नाही केलं. ज्यानं फक्त असं केलं ते बरबाद. ज्याच्या दंडाचे स्नायू फिरक्या घेत नाही ना ते बरबाद. ज्यानं व्यायाम केलाच नाही तो बरबाद. जो इथं आरजीचं पोळी मी काय म्हणतो, तेव्हा तू कुठे चालली, अरे येड्या, तू हे 10-15 रुपये ते पण बापाचे घेऊन तू तोंडात टाकायला लागला, परत तेच थुकायला लागला. स्वतःही घाण करतोय, रस्ताही घाण करतोय. छान काहीतरी चांगली केळी बिळी खा, व्यायाम कर. माझा मुद्दा आला का लक्षात, मी काय म्हणतो. तर एवढंच मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, अनेक ठिकाणी जातो येतो, कामच आहे माझं. आज लोक ओळखतायत, उद्या कदाचित ओळखणार नाहीत, माहीत नाही. पाणी फाउंडेशनचा विषय निघाला, पाणी फाउंडेशन बरोबर जोडला गेलो. आधी वाटलं होतं आमिर खान काय हे उगाच काहीतरी प्रसिद्धीसाठी करत असेल, नाही.
आमिर खान, सत्यजित भटकळे यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ तुम्ही तुफान आलया नावाचा कार्यक्रम बघितला असेल, नसेल बघितला तर यूट्यूबवर तुफान आलया हे टाका आणि यूट्यूबवर आमचे सगळे एपिसोड बघा. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी लोकांवर अशी परिस्थिती होती की लोक आंघोळ करायची म्हणून पाहुण्यांकडे आठवड्यातून एकदा की निदान आंघोळ करता येईल, त्या गावामध्ये मुलं पोहायला शिकतायत. त्या गावातल्या पाण्यामध्ये इतकं पाणी. तर आणि पाणी फाउंडेशन 1 रुपया घेत नाही, 1 रुपया देत नाही. आजपर्यंत कुणालाही 1 रुपया दिलेला नाही गावातल्या कुठल्याही माणसाला हे काम करण्यासाठी पैसे, आणि कुणाकडनं 1 रुपया घेतलेला नाही. जे प्रायोजक आहेत, जे संयोजक आहेत, ते काय करतात तर हे जे पाणी फाउंडेशनसाठी जे काम करतात, तालुका समन्वयक वगैरे वगैरे, त्यांना त्यांचं घर चालवं इतपत ते पैसे देतात, कारण ते 4-4, 5-5, 6-6 महिने राबत असतात. परंतु गावातल्या प्रत्येक माणसाने स्वतः मेहनत करून ते पाणी स्वतः खोदून जलसंधारण आणि मनसंधारण घडवलं. खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं राहिलं. त्याचा मी एक छोटासा भाग आहे. रामायणात ते युद्धविद्ध त्याच्यात खारुताई कशी होती त्याच्याही पेक्षा नाही, त्या खारुताईच्या अंगावरचा एक छोटासा केस, एवढा मी छोटा भाग आहे, पण मला खूप आनंद आहे. सामाजिक काम वगैरे, सामाजिक बांधिलकी ठेवा. मी चंदू शिंदेचा तुम्हाला मध्ये उल्लेख दिला तर मी विसरून गेलो होतो, तो मुद्दा कंप्लीट करतो की माझ्याकडे हे नाही ते नाही. मी लय राडक्या पोरगा होतो. माझी आई फॉल पिको करून माझं पोट भरायची, पण त्या वयात कळत नाही ना, मूर्ख असतो माणूस. जेव्हा मी चंदू शिंदेला भेटलो, मला एक विषय लिहायला 200 पानाची एक वही लागायची 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यात एक वही, नाही का ती 200 पानी असते, आरुण बिरुण काय लिहिलेलं असतं ते स्टेशनरी, एवढी एवढी, हा एवढीच होती ती. ही फुलस्केप झाली ना, हा एवढी. ती 200 पानी एक वही लागायची, म्हणजे वर्षाला एका विषयाला 2 वह्या. तो काय करायचा, एका वहीत वर्षभराचे 3 विषय बसवायचा. कसे, आपली ती एक ओळ असते ना, ते एका ओळीला त्यांनी 3 ओळी केल्या होत्या, आणि तो वर्ण लिहायला सुरुवात करायचा. मी वरच्या जागा सोडा, तो वर्ण लिहायचा, पुठ्ठ्यावर पण लिहायचा. एवढा गरीब होता. आजही माझा तो मित्र चंदू माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. हे इंडस्ट्रीमध्ये जे काय असतील ना, चमचमते तारे वगैरे, ते आहेत एकीकडे, त्यातली पण चांगली माणसं आहेत, पण नो डाऊट तो चंदू आजही माझा मित्र. याचं कारण काय, आजही चंदूकडे सगळे मिळून 6 ते 7च शर्ट असतील, आणि 2-3च पॅन्ट असतील, आणि 3-4च शूज. आजही चंदू खुश आहे, आणि चंदूच्या दंडाचे स्नायू आजही फिरक्या घेतात. माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे, 42 वर्षाचा आहे चंद्या, पण चंद्या फिट आहे. कुठल्याही विशीच्या मुलाला लोळवेला असा आहे. तर एनिवे, फिट राहा, मस्त राहा, आपल्या गरजा कमी ठेवा. जो काय माज करायचा असेल तो माज नंतर उतरवणारच आहे. तुमचं आयुष्य माज उतरवतं, तर ते उतरवणारच आहे. त्यामुळे माज करू नका. मग करायचंच असेल तर आई आणि बापाच्या पैशावर करू नका. जे काय करायची काशी ती तुम्ही तुमच्या पैशावर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलीला इज्जत द्या. कारण कळकळीची विनंती करून सांगतो, बाईला, म्हणजे ताईंनी, शरयूताई म्हणल्या होत्या एक कविता सादर करा. कविता एक सादर करून मग निघतो. एक जावेद अख्तरांची कविता होती मर्द नावाची. तर मला एकदा रितेश भाऊ देशमुख, जेव्हा आमची ओळख नव्हती, त्यांनी फोन केला ते कवितेचा स्वैर अनुवाद करायला का. म्हणलं स्वैर अनुवाद करील, आणि मी ते पोवाड्याच्या रूपात ती, त्यांचं काही होतं मर्द म्हणजे काय, तर मी माझं काही गोष्टी ऍड करून की घरोघरी जो जन्मा यावा पुरुष असा या मातीचा, घरोघरी जो जन्मा यावा पुरुष असा या मातीचा, प्रेम असावे हृदयी माया सखा सर्व स्त्री जातीचा. घरोघरी जो जन्मा यावा पुरुष असा या मातीचा, प्रेम असावे हृदयी माया सखा सर्व स्त्री जातीचा. खांद्याला जो भिडवी खांदा स्वप्न तिचे आपुले मानी, खांद्याला जो भिडवी खांदा स्वप्न तिचे आपुले मानी, धैर्याने तो सोबत यावा गर्व नको तो अभिमानी. धैर्याने जो सोबत यावा गर्व नको तो अभिमानी. असा स्वयंभू शूरवीर जो रक्षण करतो बाईचे, असा स्वयंभू शूरवीर जो रक्षण करतो बाईचे, स्त्री जातीला सखी मानुनी पांग फेडतो आईचे. असा स्वयंभू शूरवीर जो रक्षण करतो बाईचे, स्त्री जातीला सखी मानुनी पांग फेडतो आईचे. स्त्री जननी,
स्त्री भगिनी भार्या, स्त्री वाचून मुक्ती नाही. स्त्री जननी, स्त्री भगिनी भार्या, स्त्री वाचून मुक्ती नाही. जन्म जगत ती व्यापून राही, जन्म जगत ती व्यापून राही, स्त्री वाचून शक्ती नाही. जिच्या कारणे पृथ्वीला मानव जातीला अर्थ आहे, जिच्या कारणे पृथ्वीला मानव जातीला अर्थ आहे, त्या नारीचा सच्चा साथी, त्या नारीचा सच्चा साथी तोच खरा हो मर्द आहे, तोच खरा हो मर्द आहे. आय होप मला एवढंच सांगायचंय, बाकी काय नाही. पैसे बिसे खूप लोक कमवतात, खूप लोक कमवतात पैसे. पण हा आणखी एक अत्यंत कौतुक करायचंय मला. थोरात साहेब आज नाही इथे नाही आहेत, पण मी एक नक्की सांगेन. काय होतं, माणसं कष्ट करतात. आता मी थोरात साहेबांच्या बाबांचं मला पुस्तक मिळालं, मी पुस्तक वाचीन. मला लक्षात येईल की कुठनं पाया रचला गेला, असं कसं काय तो पाया रचला गेला. मग त्यांची मुलं त्यांचे, आणि हे जे क्रिएट करणं आहे ना, हे फक्त पैशाने क्रिएट नाही करता येत. ऑलवेज लक्षात ठेवा. अनेक लोकांकडे, मी फार मोठ्या मोठ्या लोकांकडे गेलोय, पैसा आहे पण सौंदर्य दृष्टीच नाही. झाडं बिडत हे त्यांना कळतच नाही. यांनी जे केलंय, आज एक इन्स्टिट्यूशन उभं केलंय, इथे माणसं जगतायत मस्त. मी तर ऐकलं कवी बिवीला बोलवतात, कोणी नाही बोलवत कवीला. तुमच्याकडे जर हे बोलवलं जात असेल, मला ऊर्जा छान वाटली. खूप छान कॅम्पस आहे, माणसांना खूप चांगलं वागवलं जातंय, माणसं दबलेली नाही वाटली, माणसं खुली वाटली. मला आत्ता इथे जे सर बोलत होते, कुठे गेले सर? हां सर बोलत होते, मला खुली वाटली, माणसं प्रसन्न वाटली. माणसं प्रसन्न पाहिजे. ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचे कर्मचारी, शिक्षक, वेगळे इतर कर्मचारी ते हसरे असतात ना, समजून जायचं ते इन्स्टिट्यूशन चांगलं आहे. मग तिथं तू नंतर इंजिनियर हो नको हो, तुझ्यावर चांगले संस्कार झाले हे नक्की आहे. तर हे कृपया तुम्ही त्यांना नक्की सांगा. कारण आम्ही जातो, कार्यक्रम असतात, कार्यक्रम करतो, निघून जातो. फार क्वचित वेळेला फार चांगलं वाटतं. मला सांगितलं गेस्ट हाऊसवर थांबणार का? म्हटलं नाही मी वेगळीकडे थांबेन. ते हॉटेल बिटेल नव्हतं, काय ते बुक झालं होतं, गेस्ट हाऊसवर थांबलो. आज इथं आल्यानंतर बघितलं, म्हटलं इथं आलो असतो बरं झालं असतं. इतकी सुंदर झाडं, इतकं सुंदर हा निसर्ग जपलेला आहे. तुम्ही जपा, आपण नैसर्गिक आहोत, आहे का नाही? ते ह्याचा नवीन सिनेमा आलाय, नंगा ही तो आया है क्या लेकर जाएगा, अपना टाइम आएगा. तर ते अपना टाइम आएगा, फक्त टाइम आल्यानंतर तुम्ही छान जगणं शिका. बाकी ठीक आहे, इंजिनिअरिंग वगैरे तर ठीक आहे, जगणं शिका. जगणं शिकला ना, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. बहिणाबाई इंजिनियर नव्हती, तुकाराम इंजिनियर नव्हता, तो जगण्याचा इंजिनियर होता. जगण्याचं आयुध कळलं ना, ते काय तुम्ही घेऊन फिरता ते काय असतं ते आपल्याला. तर अल्फा गामा थिटा बिटा, मी म्हणलं त्यात जो भेटेल ना मला, ज्यांनी अल्फा गामा थिटा, मला 2 माणसं भेटली पाहिजेत, ज्यांनी मोबाईल मध्ये कॅमेराचा शोध लावला आणि ज्यांनी अल्फा गामा थिटाचा शोध लावला. माझ्या आईला नाही अल्फा गामा थिटा आहेत, पण ती चांगलं दळून आणते, चांगलं खाऊ पिऊ घालते, मस्त मला शिकवते, मला चांगलं मोठं केलं तिने. आजही मला अल्फा गामा, मया तुला माहिती आहे अल्फा गामा थिटा. असो, आय होप सो. मला खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी फॅन्टास्टिक क्राऊड आणि फॅन्टास्टिक कंपनी मिस्टर अतुल. म्हणजे मी याच्यातले काही गोष्टी जे आहेत ते मी पर्सनली ॲज अ ह्यूमन बीइंग मैं ये लेके जा रहा हूँ मेरे साथ. क्योंकि कभी कभी ऐसा होता है ना कि हमारा साला इंडस्ट्री ऐसा है कि आज वो बोलते महाराष्ट्र का महानायक, महाराष्ट्र का महागायक, 4 साल के बाद वो किधर पड़ेला है कोई देखता नहीं. ये ऐसा इंडस्ट्री है मेरा. है तो है, नहीं तो नहीं. देख लिया देवा दंडवत, उगते सूरज को सलाम है इधर. लेकिन आपने जो दिया है, मैं पानी फाउंडेशन के माध्यम से जो करता हूँ, आपने आज जो मेरे को सिखाया है आपकी बातों से, बहुत प्यार भरी बातें की. आय विश की आता ही तुमची बॅच आहे, जेव्हा नवीन बॅच येईल, आय विश की यू कॉल हिम अगेन अँड अगेन, बिकॉज द वे ही स्पोक, द वे ही इन्स्पायर्ड ईच अँड एव्हरी स्टुडंट. ये मेरा कॉलेज है, ये मेरा कॉलेज. ही जी भावना आहे ना, कॉलेज परत नाही येत, सगळं परत येईल. लग्न 2-3 होतील, कॉलेज नाही परत येत.
अहो किशोर कुमारची 4 झाली. हो करतात, दोन दोन तीन लग्न करतात लोक. मी काय म्हणतो, बायका पण करतात, पुरुष. मी त्याच्याबद्दल नाही, माझं नाही तर लगेच असं कसं बोलता नाही. कॉलेज एकदाच येतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे लागू दे एटीकेटी. फक्त फक्त आई वडिलांच्या फीचं बघा काय जे आहे ते. त्यांना नका धंद्याला लावू. आणि छान राहा, मस्त जगा, भरभरून जगा. निसर्गावर प्रेम करा. बाईकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे दात घशात टाका. ती आपली शाळेचं पेन आहे, मी इथे लावता कामा नये. थँक्यू गाईज. छान आहे ना, म्हणजे तेच ना, परत तेच ना. मला सांगा, रस्त्यात डॉक्टर भेटला तर म्हणतो ए जरा इंजेक्शन टोच ना. अभी बोल रहे डायलॉग बोलो, रस्ते में डॉक्टर जी कहते बोलता है कि आपण इंजेक्शन मार. उसके लिए क्लिनिक में जाना पड़ता है. डायलॉग विलॉग मी म्हणणार नाही, मी तसला माणूस नाही. ते असतात ना, अहो तो डायलॉग तेवढं मला ते आवडत नाही. मी जो माणूस आहे तो तुमच्या समोर प्रकट झालो. माझे जे सिनेमे आहेत ते यूट्यूब आणि सिनेमागृहात किंवा CD DVD वर आहे, ते बघा. तो माणूस वेगळा, हा वेगळा. हा होता तो खरा आहे. आत्ता कन्झ्युमरिझम बद्दल बोललो, लगेच मला खरेदी करायला बसू नका. एनिवे, कविता सादर केली तुम्ही न विचारता, जे काही बोललो. आणि बाकी जे काही आहे ते आत्ता ते एक कविता म्हणता म्हणता तुम्हाला खरोखर काही हवं आहे का डोस? मला वाटलं होतं बस होईल. घ्या आता मग. आता नाही मम्मी, माया यांना माहितीच नाहीये. चांगलं जात होतं ते म्हणले आणखी काहीतरी. त्याला 120 ने गाडी चालवावी लागलो. हो ठीक आहे, थांब ना. आता अशी ऐकवतो की परत कधी कुणाला रिक्वेस्टच नाही करणार. हा जी. दोन ऐकवतो, एक माझी ने एक आजच फोन आला त्याचा. उमेश बापूसाहेब सुतार नावाचा कवी आहे. सिस्टरीनबाई पोलिओ, गवार आणि धनुर्वाता बरोबरच एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही द्या माझ्या पोराला. अट ही आहे की कविता ऐकल्यानंतर टाळ्या वाजवायच्या नाहीत. ओके. सिस्टरीनबाई पोलिओ, गव्हार आणि धनुर्वाता बरोबरच एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही द्या माझ्या पोराला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. बाळणपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले, पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ, बाकीच्या कुठल्याच रंगाचा आता भरवसा नाही आपल्याला. पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ, बाकीच्या कुठल्याच रंगाचा आता भरवसा नाही आपल्याला. जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची. जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची. म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप, तुकारामाच्या ऊसाचा रस, मौलवीच्या ईदची खीरही पाजली बाटा तरी वजन कमीच भरलं माझ्या पोराचं. बहुतेक वजनाचं कारण भजनच असावं तुकोबाचं. बहुतेक वजनाचं कारण भजनच असावं तुकोबाचं. संचारबंदीमुळं कीर्तन भजनच झाली नाही दंगलीच्या काळात. 4 ओव्या 4 भारुडं ऐकली असती तर मेंदवाचं वजन वाढलं असतं थोडं. पण काळजी करू नका सिस्टरीनबाई. फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी, रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला. धर्माबिर्माचा विषाणू डसूच नाही म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लयच रडलं पोरग तर संविधानाचं पानच देते मी चघळायला. 4 ओव्या 4 भारुडा ऐकली असती तर मेंदवाचं वजन वाढलं असतं थोडं. पण काळजी करू नका सिस्टरीनबाई. फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी, रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला. धर्माबिर्माचा विषाणू डसूच नाही म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लयच रडलं पोरग तर संविधानाचं पानच देते मी चघळायला. जातीची गटारं तुंबायला लागली की तापाची साथच येते आमच्या वस्तीत.
जातीची गटार तुंबायला लागली की तापाची साथच येते आमच्या वस्तीत, तेव्हा कपाळावरची पट्टीच ठेवते मी. तेव्हा कपाळावर पट्टीच ठेवते मी, चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून. सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते, सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते, गरोदरपणापरीस जातीच्या कळा लई वाईट बघा. गरोदरपणापरीस जातीच्या कळा लई वाईट बघा. म्हणून निरोप द्या माझा जन्माचा दाखला लिवणाऱ्या साहेबाला. धर्म आणि जात यांचा रकाना रिकामा सोड म्हणावं त्याला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला, दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला.